ईशसुरासुरमनुसिन्दवन्दितम् दोदगालिकं ममलम् प्रणमामि वर्धमानम् तीर्थं धम्मार्थपत्तारम् तैसे पुनतीर्थयरे सतौवसीते विशोधसभावे समणीयनानन्दन्तन चरिततविर्यायारे ते ते सौवे समगं पतेगमेव पतेगम् वन्दाम्यवर्तन्ते वन्दे मानुते केते इचारहन्ताणम् सिद्धानं तव नमो गुणराणम् अजामयमगाणम् सावनं तेव सौवेसिं तेसिं विशुद्धदंसण नानपाणं समासेच उपसंपयामि धम्मं दत्तो निर्वाण संपत्ति। नंबर 65 गाथा नंबर 47 गाथा पाठ गंतकालियमिगरं जानदिजुगवं समन्तदोषवम् अत्तं विचित्तविषमं संनानं कायवणियम् 47 आचार्य 47 आचार्य कुंद भगवान विरचित प्रवचन सार अंतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार अधिकारामध्ये आचार्य निगोडापासून सिद्धापर्यंत सर्व जीवाचा ज्ञानाचा त्रिकालवर्ती स्वभाव संपूर्ण पदार्थांना एका समयामध्ये पाहणे आणि जाणणे हा सर्व जीवाचा स्वभाव आहे। ज्ञान म्हटलं तर दर्शन स्वयं येतं, वीर्य म्हटल्यानंतर सुख स्वयं येतं। मग तसं इथे मुख्य रूपाने दाखवताना अरविंद भगवंताच्या पूर्ण केवल ज्ञानाच्या अपेक्षेने चर्चा करत आहे। आणि हे करत असताना भावात रूपाने आपल्यामध्ये त्याचा स्वभाव त्रिकालवरती विद्यमान आहे आणि तशा स्वभावाची पर्यायामध्ये प्रगट होण्याची शक्तीही विद्यमान आहे। जो जीव पुरुषार्थ करेल त्याच्यामध्ये ती शक्ती पर्यायामध्ये प्राप्त होते। म्हणजे पहिले देवगुरु शास्त्राच्या सानिध्यात जाऊन त्या शक्तीचं ज्ञान श्रद्धा अनुसरण करून घेऊ, मग तशा प्रकारे मी अनादि अनिधन स्वयंसिद्ध
एक केवळ ज्ञान स्वभावरूप शुद्ध आत्मा आहे असं निकट भव्य जीव असा स्वयं अनुभव करून श्रद्धा करून निश्चित सम्यक्ताला रत्नत्रयाला प्राप्त होतो आणि तोच जीव भावी काळामध्ये जास्तीत जास्त 7 ते 8 भावामध्ये केवळ ज्ञानाची प्राप्ती करून निर्वाण अवस्थेला प्राप्त होतो. त्या 47 गाथेच्या अगोदरच्या गाथेमध्ये आचार्याने 46 गाथेला शीर्षक दिलं, अब केवली भगवान की भांति समस्त जीवों के स्वभाव विघात का अभाव होने का निषेध करते हैं. म्हणजे केवली भगवंताच्या केवळ ज्ञानाचा जसं संपूर्ण स्वभाव प्रगट झालेला आहे तसं त्यांना सोडून 13, 14 आणि सिद्ध भगवान यांना सोडून 4थ्या गुणस्थानापासून ते 12व्या गुणस्थानापर्यंत सम्यक दृष्टीच्या अपेक्षेने किंवा सामान्य रूपाने पहिल्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानाच्या जीवामध्ये असा जो केवळ ज्ञान स्वभावाची पर्यायामध्ये प्राप्ती झालेली आहे अशा स्वभावाच्या विघाताचा अभाव होण्याचा निषेध करतात. म्हणजे असा त्यांच्यापाशी पर्यायामध्ये केवळ ज्ञानाची प्राप्ती नाही, स्वभावाचा विघाताचा अभाव आहे. जे त्यांच्यामध्ये अनंत केवळ ज्ञानाची प्राप्ती असं पूर्ण ज्ञान त्यांच्याकडे प्राप्त नाही असं मागितल्या 46 गाथेमध्ये सांगितल्यानंतर त्या 47 गाथेला अमृतचंद्र आचार्य शीर्षक देतात, अब पुनः प्रकृत चालू विषय का अनुसरण करके अतीन्द्रिय ज्ञान को सर्वज्ञ रूप से अभिनंदन करते हैं. अतीन्द्रिय ज्ञान सबका ज्ञाता है, इस प्रकार उसकी प्रशंसा करते हैं. मग परत काय म्हणतात की चालू विषयाला म्हणजे कोणत्या सर्वज्ञाचं ज्ञान, केवळ ज्ञान याच्या अगोदर एक अभिनंदनाची गाथा गेली होती. गेली तर कुठे आठवत आहे का? काय म्हटलं सर? याच्या अगोदर अभिनंदन केलेली गाथा गेली होती. अभिनंदन केल्याची कोणत्या गाथेमध्ये सांगितलं होतं? 37-38 आपण बघितलेला आत्ताच्या का? भगवान या गाथेमध्ये कोणत्या? गाथा नंबर 15. हा याची प्रशंसा करतात. शुद्ध उपयोगाच्या प्राप्तीबरोबर तात्काळ शुद्ध आत्मेश्वराची प्राप्ती त्याची प्रशंसा करतात. प्रशंसा अभिनंदन. अभिनंदन दोन्हीचा अर्थ एकच आहे. मुलगा 1 नंबरने पास झाला, कोण म्हणतात त्याची प्रशंसा करा, कोण म्हणतात अभिनंदन करा. अर्थवाच्य आहे, दोन्ही एक अर्थवाची. या गाथेत काय सांगितलं? जो जीव मुनी दीक्षा घेतली आणि मुनी दीक्षा घेऊन 6व्या 7व्या गुणस्थानाला प्राप्त झाले आणि 6व्या 7व्या गुणस्थानाला प्राप्त होऊन काय केले? त्याच भावामध्ये
किंवा त्याच वेळेला हम्म. सपक्षेने मांडून केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली, म्हणजे दुसरा भोग घेतला नाही. हम्म. हम्म. दोन्ही झाले, शुद्धोपयोगाला प्राप्त झाले. हम्म. मी तत्काळ अंतर न पडता, आता अंतर न पडता ते दोन अर्थ होतात. हम्म. एक मुनी दीक्षा घेतला, कर्णानुगाच्या अपेक्षेने सांगितलं. हम्म. हम्म. भरताने मुनी दीक्षा घेतली, अंतर्मूर्त 6व-7व स्थान झालं. तत्काळ काढलेल्या अंतर्मूर्तांचा श्रेणी आरोहून हम्म. केवळ ज्ञान प्राप्त करून मुक्तीला गेले. अंतर्मुहूर्तात सगळ्या गोष्टी. एक अंतर न पडता एक घेतलाय कारण. दुसरा जीव ते चतुर्थ कालाच्या अपेक्षेने घ्यायचा तळावर. बरोबर आहे. कोणी जीव चतुर्थ कालामध्ये उत्पन्न झालाय हम्म. आणि मुनी दीक्षा घेतली हम्म. वयाच्या 8व्या वर्षी, हम्म. आणि 8व्या वर्षी दीक्षा घेऊन काय केले, सम्यक राहिले हम्म. आणि शेवटच्या अंतर्मुहूर्तामध्ये सपक्षेने आरोहून मोक्षाला गेले. जे तिथे दुसऱ्या भवाचं अंतर पडलं नाही, त्याच भवामध्ये. जे एक जण एवढ्या काळापर्यंत जाऊन दुसरा भाव न घेता त्या भावामध्ये केवळ ज्ञान प्राप्त केलं आणि मुक्तीला गेले. आणि एक जण दीक्षा घेतल्या अंतर्मुहूर्तामध्ये सपक्षेने चालून केवळ ज्ञान प्राप्त केले. म्हणजे जी प्रशंसा केली होती, आणि 14 गाठेपर्यंत काय मूळ प्रवचन सार समयसार 14 गाठी संपले. त्याचा पुढचा सगळा विस्तार आहे. 14 गाठी संपल्यानंतर इथे अभिनंदन केलं होतं, प्रशंसा केली होती. प्रवचन सार मध्ये 14 गाठीपर्यंत सगळं संपलं सर. प्रवचन साराचं समयसार. एका पेक्षेने समयसार मध्ये 12 मध्ये संपलं, एका पेक्षेने 14 मध्ये. पण इथे काय 14 गाठेमध्ये प्रवचन सार सगळा सांगितला. आता पुढे सत्यकडे जातं, मग तिथे काय घेतलं, असं अतिंद्रिय ज्ञानाला सर्व ज्ञान जे प्राप्त केले त्याचं अभिनंदन करतात. आणि हे अतींद्रिय ज्ञान सबका ज्ञाता है. आणि हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये कोणतीही वस्तू जाणण्याची शिल्लक राहत नाही. इस प्रकार उसकी प्रशंसा करते हैं. असं त्या करतात, केवली भगवंताच्या ज्ञानाची प्रशंसा करतात. व्यवहार नयाने, अशुद्ध निश्चय नयाच्या पूर्ण शुद्ध नयाने, आणि आपल्या अपेक्षेने अभिवृत्ती स्वभावाच्या अपेक्षेने आपल्या आत्म्याच्या सर्वज्ञ स्वभावाचं पण अभिनंदन करतात. बरोबर आहे. आणि आपला आत्मा सुद्धा आत्ता व्यवहार नयाने इंद्रियाच्या साह्याने जाणतो. निमित्त कारण असं असताना सुद्धा आपला आत्मा स्वतःच्या अतींद्रिय ज्ञान स्वभावाच्याच द्वारे जाणतो. पण अतींद्रिय ज्ञान स्वभावाच्या द्वारे जाणत असताना सहाय्य त्याचा इंद्रियाचं असल्यामुळे त्या ज्ञानाला इंद्रियजनित ज्ञान संज्ञा प्राप्त होते. आणि स्वभावाच्या अपेक्षेने प्रकाश, देव, आश्रम, इंद्रिया, शरीर, कर्माचा क्षोभम हे साधकतम साधन कारण नाही. आत्माचं लिंग जे ज्ञान तो स्वतःच्या कारणाने जाणत आहे.
43 अन्वयार्थ जो एकही साथ सर्वतः सर्व आत्मप्रदेशाचे तात्कालिक या अतात्कालिक विचित्र अनेक प्रकारच्या विषम मूर्त अमूर्त आदि असमान जाति के समस्त अर्थों को जानता है, इस ज्ञान को क्षणिक कहा है। जो एक साथ काला सर्वतः सर्व आत्म प्रदेशामधून छद्मस्त आहे, त्याचं जाणण्याचं कार्य सर्व आत्म प्रदेशामधून होत नाही, त्याच्या इंद्रियाच्या विशिष्ट प्रदेशामधून होतं। जाणण्याची क्रिया विशिष्ट इंद्रियाच्या माध्यमातून होते, पण जाणण्याची क्रिया विशिष्ट इंद्रियाच्या माध्यमातून होत असताना सुद्धा आत्मप्रदेशात कर्माचा क्षोक्षम प्रदेशामधून होतो। तळ पायापासून मस्तकापर्यंत जेवढे आत्म्याचे प्रदेश आहे त्या संपूर्ण आत्म्याच्या प्रदेशामधून क्षोक्षम होतो, पण कार्य होताना त्या इंद्रियाच्या प्रदेशाच्या माध्यमातून कार्य होतं। डोळ्याने रूप पाहताना सांव्यारिक प्रत्यक्ष चक्षुइंद्रिय ज्ञानावर्णीय वीर्यांचा कर्माचा क्षोक्षम संपूर्ण आत्मप्रदेशामध्ये झाला, संपूर्ण प्रदेशामध्ये झाला, पण कार्य डोळ्याच्या मसुरीच्या डाळाच्या एवढे जे आत्म्याचे प्रदेश आहे त्या आत्म्याच्या प्रदेशामधूनच जाणण्याचं कार्य झालं। जे क्षोक्षम झाला सर्व आत्मप्रदेशामध्ये, पण कार्य झालं विशिष्ट क्षेत्रामधून। तसं सर्वज्ञ भगवंताचं नसतं, त्यांचं सर्व आत्मप्रदेशामधून जाणतात। इंद्रिय आहेत, इंद्रियाच्या माध्यमातून जाणण्याची आणि इंद्रियाच्या माध्यमातून क्रमाने एका वेळेला जाणता येतं, सर्व एका वेळेला सर्वांना जाणता येत नाही। अशा सर्व आत्मप्रदेश तात्कालिक आणि अतात्कालिक म्हणजे विद्यमान आणि म्हणजे वर्तमान आणि भूत भविष्य। तात्कालिक म्हणजे वर्तमान, अतात्कालिक म्हणजे भूत आणि भविष्य, किंवा त्याला अविद्यमान सुद्धा म्हणतात। अविद्यमान म्हणजे आता नाही ती अपेक्षा। मागडल्या जाते शब्द वेगळे वापरले, ते शब्द वेगळे वापरले। तात्कालिक अतात्कालिक, तर तिथे अतात्कालिक मध्ये दोन आले, भूत आणि भविष्य। तात्कालिक मध्ये काय ते वर्तमान आणि काय सांगितले विचित्र आणि विषम। विचित्र म्हणजे पदार्थाचे विचित्र आहेत आणि विषम आहे, नाना प्रकारचे अनेक प्रकारचे आहेत, मग विचित्र आहे आणि एकसारखे आणि म्हणजे एकसारखे नाहीत, वेगवेगळे आहेत। काही मूर्त आहेत, काही अमूर्त आहे। मूर्त अमूर्त आणि असमान जातीचे आहे। मासे हे विश्वामध्ये काय पदार्थ आणि समस्त पदार्थाला म्हणजे चित्र विचित्र चित्र आणि विषम अशा पदार्थाला जे जाणतं ज्ञान, त्या ज्ञानाला क्षयिक म्हटलं जातं। तेच ज्ञान काय झालं, क्षयिक झालं। अर्पित रूपाने हे अर्थ झाला आणि अनर्पित रूपाने
जे ज्ञान इंद्रियांच्या माध्यमातून आत्म्याच्या विशिष्ट प्रदेशामधून काय करतं, एकेकाला जाणतं, सर्वांना जाणत नाही, ते ज्ञान श्रावसंजली असणार अनर्पित रूपाने. म्हणजे एकामध्ये अर्पित आणि अनर्पित आहे. अशा दोन गाथा असतात. दोन आणि अर्पित रूपाने पाहून अनर्पित रूपाने पण दुसरा अर्थ तिथे करायचा. करायचं. टीका. शाही ज्ञान वास्तव में एक समय में ही सर्वतः सर्व आत्म प्रदेशों से वर्तमान में वर्तते तथा भूत भविष्य काल में वर्तते उन समस्त पदार्थ को जानता है. तर वरती काढलेल्या अतीत आणि अनागत, आता इथे काढलेलं ते क्षायिक ज्ञान वास्तविक म्हणजे खरोखर एका समयामध्ये सर्वतः सर्व आत्मप्रदेशामधून वर्तमान मध्ये वर्तते. वर्तमानासाठी त्याला वर्तते शब्द घेतला म्हणजे विद्यमान. तथा भूत भविष्य काल में वर्तते, भूत भविष्य काळामध्ये वर्तमान ते असणार प्रगत त्याच्या काळामध्ये त्या समस्त पदार्थाला जाणत. ते ज्ञान अशी त्या ज्ञानाची सामर्थ्य आहे. आणि ते ज्ञान विषयापाशी न जाणता स्वयं आपल्या क्षेत्रामधूनच जाणत आणि स्वपर प्रकाशकत्व शक्तीच्या द्वारे जाणत. जिनमें पृथक रूप से वर्तते तो लक्षण रूप लक्ष्मी से अलौकिक अनेक प्रकारों के कारण वैचित्र प्रकट हुआ है और जिनमें परस्पर में विरोध से उत्पन्न होने वाली असमान जातीयता के कारण वैषम्य प्रकट हुआ है. मग ते कसं आहे, ज्याच्यामध्ये खाली द्रव्य के भिन्न भिन्न वर्तने वाले निज निज लक्षण उन द्रव्यों की लक्ष्मी संपत्ति शोभा है. मग काही ही द्रव्य त्या द्रव्याचे असणारे लक्षण, त्याचे असणारे गुण, त्यांचे असणाऱ्या पर्याय ते काय आहे, प्रत्येक द्रव्याची म्हणजे संपत्ती आहे. म्हणजे काय, लौकिक व्यवहारामध्ये लक्ष्मी आणि संपत्तीचा अर्थ वेगळा होतो. धनाला तिथे लक्ष्मी संपत्ती म्हटलं जातं. एक दुसरं लक्ष्मी आणि संपत्ती. मग काय हिंदू धर्मामध्ये ते व्यंकटेश कसे आहेत, लक्ष्मी नारायण, लक्ष्मी नारायण जोडा. मग तिथे लक्ष्मीचा अर्थ पत्नी झाला. काही ठिकाणी लक्ष्मीचा अर्थ संपत्ती होतो, पैसा पण होतो. मग कसे आहे, आपले तीर्थंकर लक्ष्मी नारायण आहे. केवळ ज्ञान लक्ष्मी पण आहे, नारायण म्हणजे पुरुष आहे. मग अशी लक्ष्मी प्रत्येक द्रव्याचा स्वभाव आहे. मग ते पृथक रूपाने वर्तते. प्रत्येकाच्या स्वतंत्र रूपाने निस्व लक्षण रूप लक्ष्मीने प्रत्येक द्रव्य त्याचे लक्षण गुण त्याच्या अलौकिक अनेक प्रकारच्या कारण वैचित्र्याने प्रगट हुआ आहे. त्या प्रत्येक द्रव्यामध्ये त्याच्या प्रकारचा लक्षणाने, स्वभावाने, गुणाने, पर्यायाने प्रगट आहे. ज्याच्यामध्ये परस्पर विरोध के उत्पन्न होने का, त्या द्रव्यामध्ये परस्परामध्ये विरोध उत्पन्न होण्यासाठी
असमान जातीय के कारण असमानता आहे, पण त्यांच्यामध्ये कसं आहे, वैषम्य आहे. विचित्रता काय आहे, आपल्या आपल्या लक्षणाने, गुणाने, पर्यायाने भिन्न आहेत म्हणून वैचित्र्य आहे. आणि असमान असल्यामुळे वैषम्य आहे, म्हणून विचित्र आणि वैषम्यामध्ये हा फरक दाखवला. विचित्र म्हणजे काय सर? विचित्र आपल्या आपल्या गुण पर्यायाने भिन्न भिन्न आहेत म्हणून वैचित्र्य आहे. पण परस्परामध्ये विरोध उत्पन्न असल्यामुळे जीव, कुदगल, धर्म, अधर्म प्रत्येक वेगळे वेगळे आहेत आणि विरोध असल्यामुळे आणि असमान जाती असल्यामुळे विषमता आहे. सगळे चेतन जातीचे नाही, सगळे अचेतन जातीचे नाही, सगळे कुदगल नाही, सगळे जीव नाही, सगळे मूर्त नाही, सगळे अमूर्त नाही. मग कसे आहेत? मूर्त आहे, अमूर्त आहे, चेतन आहे, अचेतन आहे, एक प्रदेशी आहे, संख्यात प्रदेशी आहे, असंख्यात प्रदेशी आहे, अनंत प्रदेशी आहे. या दृष्टीने पाहिलं वैषम्यता आहे, म्हणून विचित्र आणि वैषम्याने हा फरक दाखवला. तसंच या प्रकारे मला वाटतं पंचास्तिका का मध्ये पण अशी गाथा आहे, तिथे पण विचित्र आणि वैषम्य घेतलेलं आहे. तत्व प्रज्ञापन अधिकार का कुठेच आहे घेतलेलं आहे. समयसार मध्ये का पंचास्तिकामध्ये? समयसारखं पंचास्तिकामध्ये असेल पवित्र. समयसारमध्ये तर 4 नंबर गाथांचे लोक सुंदर याला घेतलं. काही द्रव्य एका क्षेत्रात राहत असताना आपल्या स्वतःच्या स्वद्रव्य क्षेत्र काल स्वभावाला सोडत नाही, म्हणून लोक सुंदर आहे असं तिथे विषम आणि वैचित्र असे तिथे परत कुठे गाथा आलेले आहे. किसी बात को युक्तिपूर्वक समजाते हैं, या गोष्टीला युक्तिपूर्वक सांगतात. कर्म प्रवृत्ति के हेतुभूत सूक्ष्म अवस्था में होने वाले ज्ञानावरणीय कर्म कुतूहल का उसके शाही ज्ञान के अत्यंत अभाव होने से वह तात्कालिक या अतात्कालिक पदार्थ मात्र को सब में ही प्रकाशित करता है. शाही ज्ञान विशुद्ध होने के कारण प्रतिनियत प्रदेशों की विशुद्धि सर्वत्र विशुद्ध के भीतर डूब जाने से वह सर्वतः सर्व आत्म प्रदेशों से प्रकाशित करता है. सर्व आवरण का क्षय होने से, देश आवरण का क्षय न होने से वह सबको भी प्रकाशित करता है. सर्व प्रकार ज्ञानावृत्ति क्षय के कारण सर्व प्रकार के पदार्थ को जानने वाले ज्ञान के आवरण में निमित्त कर्म का क्षय होते. एवढं मोठं आचरण एकच एवढं मोठी टीका घेतली. क्रमाने प्रवृत्तीला असणं कारण सूक्ष्म अवस्था राहणारी आणि ज्ञानवान कर्माचा उद्गल कर्माचा तिथे क्षय झाला म्हणजे सूक्ष्म नसल्यामुळे, शाही ज्ञान असल्यामुळे आणि त्याचा अत्यंत अभावामुळे, सूक्ष्माचा अत्यंत अभाव झाल्यामुळे तात्कालिक म्हणजे वर्तमानात आणि भूत भविष्यातील पदार्थाला मात्राला समकालही प्रकाशित करत आहे. ते एका समयात प्रकाशित करते, एका समयात जाणण्याचं कार्य करतं, असं शाही ज्ञान आहे. एक विशेषण दिलं तर सर्वता विशुद्ध होने के कारण ते सर्व आत्मप्रदेश ते ज्ञानावर
ज्ञानामध्ये सर्वथा विशुद्धि असल्या कारणाने प्रतिनियत प्रदेशों की विशुद्धि सर्वथा विशुद्धि के भीतर डूबा हो जाने से संपूर्ण आत्म्याच्या प्रदेशावरती ज्ञानावर्णीय कर्माचा एकही प्रदेश कर्मपुद्गल परमाणु नाही. म्हणून संपूर्ण प्रदेशाच्या द्वारे विशुद्ध आहे. अशा त्याच्यामध्ये दूर जाणे तिथे ते राहिल्यामुळे ते सर्वतः ते ज्ञान सर्व आत्मप्रदेशामधून प्रकाशित करतो. सर्व आत्मप्रदेशामधून जाणतो. विशिष्ट आत्म्याच्या प्रदेशामधून जाणत नाही. तिथे एक केवळ ज्ञानाला विशेषण दिले आणि सर्व आवरणाचा क्षय झाल्यामुळे देश आवरणाचा क्षोभक्षम न राहण्याचे पेक्षा काही ज्ञान झाल्यामुळे क्षोभक्षम ज्ञानाचा अभाव नसल्यामुळे सर्वाला प्रकाशित करतो. एक परमाणु एक प्रदेशी असणारा कालाणु परमाणु अनंत प्रदेशी असणारे आकाश असंख्यात प्रदेशी असणारे आकाशद्रव्य धर्मद्रव्य बद्दल यांना प्रकाशित करतो आणि सर्व प्रकारे ज्ञानाचा क्षय असल्यामुळे नाश झाल्यामुळे सर्व प्रकारे पदार्थाला जाणणार ज्ञानामध्ये आवरणाचा निमित्त कर्माचा क्षय झाल्यामुळे जे अनुत्तरित दूर करण्याने याचा अभाव आणि परमशुद्ध निश्चयनामध्ये अशुद्ध निश्चयनाच्या शुद्ध निश्चयनामध्ये पूर्ण शुद्ध केवळ ज्ञान पर्यायाच्या द्वारे आणि एक देश मध्ये पूर्ण शुद्ध म्हणजे पूर्णशुद्ध झालं. एक देशाचा अभाव पूर्णचा भाव आहे आणि असर्व प्रकारे ज्ञानवान कर्माचा क्षोभ अमौखिक प्रकार के पदार्थ को जानने वाले ज्ञान के आवरण के मिथुन कर्मों का क्षोभ विजय को प्राप्त होने से विचित्र म्हणजे असर्वत्मक ज्ञान नाही. कर्माचा सर्व आवरणाचा कारणाचा निमित्ताचा अभाव झालेला आहे. ते क्षोभक्षम ज्ञानाचा नाश झाल्यामुळे ते ज्ञान कसं आहे विचित्र अशा अनेक प्रकारच्या पदार्थांना प्रकाशित करत आहे. असं त्याच्यामध्ये कर्माचा नाशाचा अभाव झाल्यामुळे सर्वाला जाणतं आणि असमान जाती ज्ञानावण के क्षय के कारण असमान जाती अशा जाणणाऱ्या ज्ञानवान कर्माचा क्षयाचं कारण म्हणजे असमान जाति के पदार्थ को जानने वाले ज्ञान के आवरण के निमित्त कर्म का क्षय के कारण सर्व ज्ञानवान कर्माचा क्षोभक्षमाचा अभाव झाल्यामुळे मग समान जाति ज्ञानवान का क्षोभक्षम समान जाति के पदार्थ को जानने वाले अनेक आवरण के निमित्त कर्मों का क्षय नष्ट हो जाने से वह विषम कसा आहे असमान मध्ये कसं आहे जेव्हा तुम्हाला चक्षुइंद्रियाच्या द्वारे स्पर्शेंद्रियाच्या द्वारे रसनेंद्रियाच्या द्वारे घाणेंद्रियाच्या द्वारे मनाच्या द्वारे तेव्हा तिथे कसं आहे सूक्ष्म असमान जातीय आहे. म्हणजे डोळा असं चेतन आणि ज्ञान तिथली चेतन या अपेक्षेने का म्हणजे प्रत्येक इंद्रियाच्या माध्यमातून प्रत्येक इंद्रिय असमान आहेत ना समान नाही ते प्रत्येक इंद्रिय असमान त्याच्या प्रत्येक इंद्रियाचे विषय वेगळे आहे. प्रत्येक इंद्रियाचं कार्य वेगळं आहे म्हणून ते असमान जातीय आहे. अशा सूक्ष्म ज्ञानाचा कारणाचा अभाव झाला आणि सर्वाला जाणवते समानतेचे ज्ञान कर्माच्या सूक्ष्माचा पदार्थाला ज्ञानाचं निमित्त होतो. सूक्ष्म म्हणजे विशिष्ट पदार्थाला जाणण्याचं जे कार्य आहे त्याचा तिथे अभाव झालेला आहे. म्हणून ते कसं आहे विषम म्हणजे असमान जाती के पदार्थ भी प्रकाशित करता आहे. म्हणजे अशा विषम असणाऱ्या
पदार्थाला सुद्धा ते केवळ ज्ञान काय करतं, प्रकाशित करतं, म्हणजे जाणतं. अथवा अतिविस्तार से पूरा पडे कुछ लाभ नहीं है. मताला अतिविस्ताराने सांगितलं तर त्याच्याने अनेक काही विशेष लाभ नाही. जिसका अनिवार्य फैलाव है ऐसा प्रकाशमान होने से शाही ज्ञान अवश्यमेव सर्वदा सर्वत्र सर्वथा सबको जाणे मार्ग हे त्या ज्ञानाचं अनेक विस्तार करणं बात आहे. कारण आम्ही तुम्हाला पहिल्या गाथेपासून काय करत आहे, या केवळ ज्ञानाची प्रकाशमानाची त्याची चांगली चर्चा करणारा विस्तार त्याच्यात करत आहोत. म्हणून असं हे प्रकाशमान सर्वठी पसरणार अचक्षायी ज्ञान अवश्यमेव आवश्यक अवश्यही मेव एवकार लावला अवश्यही सर्वदा सर्वत्र आणि सर्व था सर्व को जानता है. सर्व पदार्थाला भूत वर्तमान भविष्य सर्व क्षेत्रापासून सर्व कालाच्या अशा अनेक चित्र विचित्र विषम प्रकारच्या सर्व पदार्थाला जाणतं ते शाही ज्ञान केवळ ज्ञान प्रशंसनीय आहे, अभिनंदन करण्यायोग्य आहे. आम्हाला जीवाला त्यांना पर्यायामध्ये प्राप्त झालेला आहे. आम्हाला पर्यायामध्ये प्राप्त करण्यासाठी उपादेय आहे. आम्हाला पर्यायामध्ये क्षावसमी ज्ञान आवरणसहित ज्ञान नाश करण्यायोग्य आहे. पूर्ण क्षायी ज्ञान प्राप्त करण्यायोग्य आहे. कोणत्या अपेक्षेने, पर्यायिक नयाच्या अपेक्षेने, भावी नैगम्याच्या अपेक्षेने ही आम्हाला उपादेय आहे. एवं असे सर्वज्ञ भगवंतापाशी हे प्रगट आहे. तुमच्यामध्ये भावी नैगम्याने प्रगट होईल अशी प्रगट होण्याची शक्ती आमच्यामध्ये विद्यमान आहे. शक्ती रूपाने पर्यायगत शक्ती क्रमनिमित रूपाने ती पर्याय होण्याची शक्ती विद्यमान आहे. आणि परमशुद्ध निश्चय नयाने आत्ता माझ्यापाशी माझा इंद्रियाच्या माध्यमातून वाचतो. एकेंद्रियापासून ते पंचेंद्रिय संज्ञेपर्यंत पदार्थाला जाणत असताना सुद्धा मी माझ्या स्वतःच्या संपूर्ण आत्मप्रदेशातूनच जाणतो. देक्षोक्षम संपूर्ण आत्मप्रदेशामधूनच प्रगट होतो, पण कार्यविशिष्ट क्षेत्रामधून होतं. पण कार्यविशिष्ट क्षेत्रामधून होतं, क्षोक्षम सर्व ठिकाणी होतो. म्हणून मी काय करतो, सर्वदा सर्वत्र सर्वथा सर्वाला जाणू शकत नाही. काही पदार्थाला मर्यादित पदार्थालाच जाणण्याचं सामर्थ्य आहे. जन्मस्थाना म्हणजे मला पर्यायामध्ये असक्षायी केवळ पूर्ण असाह्य ज्ञान जर पर्यायामध्ये प्राप्त करायचं असेल तर माझ्या रक्तात हे कार्यामध्ये असक्षायी केवळ ज्ञान ज्यांना पर्यायामध्ये प्राप्त झालेलं आहे असे जीव सम्यक दृष्टीत असतात. सम्यक दृष्टीलाच हे ज्ञान प्रगट होतं. मिथ्या दृष्टीला ज्ञान प्रगट होत नाही. आणि ते जीव जे सम्यक दृष्टी झाले ते आपल्या स्वतःच्या अनादि अनिधन केवळ ज्ञान स्वभावरूप नित्य निर्मल नित्य उद्घाटित परिपूर्ण
अशा स्वभावाचा आश्रय करून ध्यान करून श्रद्धा करून त्याचं अनुसरण करून सम्यक झाले आणि सम्यक दृष्टीने परत मुनी अवस्था धारण करून अशा त्या स्वभावाचाच आश्रय घेतला आणि 13व्या गुणस्थानामध्ये त्याची स्वतःच्या क्षणिक उपादानाच्या योग्यतेने ती ज्ञान पर्याय स्वयं प्रगट झाली आणि ती स्वयं प्रगट होण्यासाठी त्रिकालवर्ती कारण परमात्मा केवळ ज्ञानस्वरूप आत्मा विषय त्यांचा सुद्धा तिथे होता. त्या केवळ ज्ञान पर्याय उत्पन्न झाल्या तरी सुद्धा त्यांचा विषय कारण परमात्मा केवळ ज्ञान स्वरूप न्यायक स्वरूप आत्मा शाश्वत नित्य तोच राहतो. कार्य परमात्मा आणि कारण परमात्मा. कार्य परमात्मा साधी अनंत आहे, कारण परमात्मा अनादी अनंत आहे आणि अनादी अनिधन कारण परमात्म्याच्या आश्रयाने साधी शांत कार्य परमात्मा अवस्था प्रगट होते आणि कथनचित जो कारण परमात्मा आहे श्रद्धा ज्ञान दर्शन चारित्र्य वीर्य इत्यादी सामान्य विशेष गुणाने जो कारण परमात्मा आहे आणि तोच कारण परमात्मा काय होतो कार्य परमात्मा अवस्थेला प्राप्त होतो. म्हणून कथनचित कारण परमात्मा आणि कार्य परमात्मा एक आहे आणि कथनचित कारण आणि कार्य परमात्मा भिन्न आहे. सुवर्ण कडे कुंडल आदी अवस्थेला प्राप्त होत म्हणून कथनचित सुवर्णच कडे कुंडल रूपाने आहे, कारणच कार्य रूपाने प्रगट झालेलं आहे आणि कथनचित कारण आणि कार्यामध्ये भेद आहे. कारण निरपेक्ष असतं आणि कारण कथनचित सापेक्ष आणि कथनचित निरपेक्ष असतं. केवळ ज्ञान पर्याय ही कार्य आहे. कथनचित त्याला कर्माच्या क्षयाची अपेक्षा आहे म्हणून कार्य कथनचित सापेक्ष आहे आणि ते केवळ ज्ञान पर्याय कथनचित निरपेक्ष आहे. जीवाच्या स्वभावामधून उत्पन्न झाले स्वतःच्या कारणामधून उत्पन्न झालेली आहे म्हणून कथनचित निरपेक्ष आहे. कथनचित कर्माच्या क्षयाची अपेक्षा आहे. या अपेक्षेने सापेक्ष आणि निरपेक्ष आहे आणि दुसऱ्या अपेक्षेने ती केवळ ज्ञान पर्याय आपल्या द्रव्यामधूनच उत्पन्न झाली म्हणून ती केवळ ज्ञान पर्याय द्रव्य सापेक्ष आहे. द्रव्याच्या अभावाने पर्याय उत्पन्न होत नाही म्हणून ती क्षयी केवळ ज्ञान पर्याय द्रव्यामधून उत्पन्न झाली म्हणून सापेक्ष आहे आणि ती केवळ ज्ञान पर्याय कथनचित आपल्या स्वतःच्या षटकारकाने स्वतःच्या क्षणिक उपादानाने उत्पन्न झाली म्हणून ती कथनचित कशी आहे निरपेक्ष आहे. एक द्रव्यामध्ये सापेक्ष निरपेक्ष आणि दोन द्रव्यामध्ये सापेक्ष निरपेक्ष अशा पद्धतीने तिथे लावून घ्यायचं. भावार्थ क्रमपूर्वक जानना नियत आत्म प्रदेशों से ही जानना अमुक को ही जानना इत्यादि मर्यादित मति त्रुतक औक्षणिक ज्ञान में ही संभव है. काय है क्रमपूर्वक जानणे. क्रमपूर्वक जानणे इंद्रियाच्या सूक्ष्म ज्ञानामध्ये जाणलं जातं. नियतामध्ये मग 5 इंद्रियाचे मनाचे जे प्रदेश आहेत तेवढ्या प्रदेशातूनच जाणणे. अमुकाला जाणणे नाही आरोपीला जाणलं जात नाही. ही तरी मर्यादा मतिकृत ज्ञानाच्या सूक्ष्म ज्ञानामध्ये संभवते. मग या मतिकृत सूक्ष्म ज्ञानाहून वैसादृश्य भिन्न विलक्षण क्षयिक ज्ञान आहे.
माझ्या क्षयिक ज्ञानामध्ये क्षयिक ज्ञान के अमर्यादित होने से सूक्ष्म ज्ञान मर्यादित आहे, क्षयिक ज्ञान अमर्यादित आहे. क्षयिक ज्ञान अमर्यादित आहे तर सूक्ष्म ज्ञान मर्यादित आहे. एक ही साथ सर्व आत्मप्रदेशांचे याचं क्षयिक ज्ञान अमर्यादित असल्यामुळे एकाच वेळेला सर्व आत्म्याच्या प्रदेशामधून 3 काळाच्या पर्यायाला सहित सर्व पदार्थाला फक्त 3 काळाच्या पर्याय जाणत नाही, तर 3 काळाच्या पर्याय ज्या द्रव्याच्या आधारे उत्पन्न होतात त्या सर्व द्रव्याच्या पदार्थाला, सर्व द्रव्याला, सर्व पदार्थांना त्या पदार्थाच्या अनेक प्रकारचे विरुद्ध जाती के होने पर भी हे 6 द्रव्य पदार्थ वस्तू अनेक प्रकारच्या विरुद्ध जातीचे असताना सुद्धा ते केवळ ज्ञान एक जातीचं असताना अनेक जातीच्या विषम आणि विचित्र पदार्थाला जाणतं. अर्थात केवळ ज्ञान एकही समजणे सर्व आत्मप्रदेशों से समस्त द्रव्य क्षेत्र काल भाव को जानता है. असं हे केवळ ज्ञान एका समयामध्ये सर्व आत्म्याच्या प्रदेशामधून सर्व द्रव्य त्यांचे क्षेत्र काल भाव अर्थात स्वद्रव्य क्षेत्र काल भावाला धारण करणारे, आपल्या स्वचतुष्टयाने सहित असणारे, आपल्या आपल्या प्रदेशामध्ये नियत असणारे या सर्वाला हे केवळ ज्ञान एक समयामध्ये जाणतं. असा केवळ ज्ञानाचा असा माझा आत्मा सुद्धा संपूर्ण आत्म्याच्या प्रदेशामधून एकाच वेळेला नेयामध्ये न जाता, नेयाच्या प्रदेशामध्ये न जाता, नेयाला आपल्या प्रदेशामध्ये न गमन करता आपल्या आपल्या ठिकाणी राहून जाणण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये सुद्धा आत्ताही शक्ती विद्यमान आहे. निमित्तामुळे जाणत नाही असं नाही. माझ्या स्वतःच्याच सूक्ष्म ज्ञानावर जेवढं जाणलं जातं तेवढाचा उभाण आहे, जेवढं नाही जाणलं जातं तेवढं अज्ञान आहे. मग हेच ज्ञान पुढे काय करतं, क्षयिक ज्ञानाला प्राप्त होतं. या सूक्ष्म ज्ञान जो आत्मा आहे तोच काय करतो, क्षयिक ज्ञान रूपाने परिणमन करण्याची त्याच्यामध्ये स्वयंशक्ती विद्यमान आहे. म्हणून नियम कुंद कुंद भगवंताने सांगितलं, हे श्रमण, हे मुनी, स्वतः मुनी दीक्षा घेतली, ग्रह प्रपंच व्यापार सोडला, मग आता काय करायचं तुला, श्रावक खाऊ घालते, विहार करायला नेते, राहायला जागा देते, संध्याकाळी वैयावृत्ती करायला येतात, तुला आता कुठे कमवायला जायचं नाही, काही काळजी नाही, मग आता काय करायचं, आम्ही काय करते. मग तिथे कुंद कुंद भगवंताने सांगितलं, हे श्रमण, हे मुनी, आता काय कर, एकच काम कर. काय काम कर, केवल दर्शन स्वरूप, केवल ज्ञान स्वरूप, केवल सुख स्वरूप, केवल शक्ती स्वरूप, सोहम सोहम चिंतयति ज्ञानी, म्हणजे मी अनादि अनिधन निश्चय अनंत चतुष्टय स्वभावरूप निज शुद्ध आत्मा आहे एवढं एकच चिंतन कर. पर्यायामध्ये जे काय असेल कमी जास्त ते असू दे, पर्यायाकडे लक्ष देऊ नको, द्रव्याच्या स्वभावाकडे लक्ष दे.
तर तुला पर्यायामध्ये समाधान, शांती, सुख प्राप्त होणार आहे. आणि द्रव्याच्या स्वभावाला न पाहता पर्यायाकडे लक्ष देतील तर निमाने आकुलता व्याकुलता प्राप्त होणार आहे. ओम. शुद्ध परिपूर्ण स्वरूप परम पूज्य परमात्म स्वरूप निराग स्वरूप निर्गंध स्वरूप क्रमकरण व्यवधान रहित स्वरूप नित्य निर्मल केवल ज्योति स्वरूप अक्षय अनंत गुण शुद्ध स्वरूप निराग स्वरूप सहजानंद स्वरूप परमानंद स्वरूप निरपेक्ष स्वरूप शून्य स्वरूप अकिंचन स्वरूप नित्य निरावरण शुद्ध स्वरूप नित्य स्वयंभू स्वभाव स्वरूप ज्ञाता द्रष्टा मात्र शुद्ध स्वरूप ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूप शांति शांति शांति। विसर्ज नमो आयणानम नमो वज्रायणानम नमो ईशवसागुण नमो हरिहन्ताणम नमो स्मरणम नमो आयणानम नमो आयणानम नमो ईशवसागुण नमो 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 आयणानम नमो वज्रायणानम नमो जावाणी मन से लो पादो सोजन सना देव भजो अंता गुरु से दया सदा भक्ति सिद्धांत शास्त्र की जय, निर्वाणी माता की जय, भगवान की अनंत अनंत सिद्ध परमेश्वरी भगवान की